दरम्यान काहींना पक्ष ताब्यात घेण्याची घाई झाल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केलाय। यालाच रोहित पवारांनीही प्रत्युत्तर दिलंय। बघूया। दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यावर दादांनी पक्ष चोरला, दादांनी चिन्ह चोरलं, अशी घाणेरड्या पद्धतीची वक्तव्य करणारे महाभाग आता आमच्या पक्षामध्ये डुंबण्याचा नाहक त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। दादांच्या दुर्दैवी निधनाच्या दिवशीच पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू करून त्यांना दादांचं कुटुंबीय म्हणजे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, पार्थ, जय या सगळ्यांनाच अलिप्त ठेवत पक्ष ताब्यात घेण्याची इतकी प्रचंड प्रमाणावरती घाई झालेली होती की त्याच्यामुळे सततची वक्तव्य त्यांच्याकडनं आलेली आपण सर्वांनी मिळून त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने अनुभवलेली आहे। हे असतं की पार्टी ताब्यात घ्यायची, ताब्यात पार्टी आल्यानंतर दिल्लीत जाऊन मोठ्या मोठ्या भाजपच्या नेत्यांशी आपल्याला सहजपणे चर्चा करता येईल। माझ्या हातात सगळे सूत्र आहेत, सगळे कागदपत्र माझ्या हातात आहे आणि माझ्या संविधानाने म्हणजे त्या पक्षाच्या संविधानाने मला सर्व अधिकार दिलेत। हे ज्या नेत्यांना मिरवायचे म्हणजे याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील आणि सुनील तटकरे असतील, यांचा जो गेम होता की सगळे कंट्रोल हातात घ्यायचे, स्वतः हिरो बनायचं आणि दिल्लीवाल्यांची ईडीची कारवाई नाही तर इतर कारवाई ह्यात स्वतःवर येणार नाही, नाही तर स्वतः आपण त्यातून मोकळं व्हावं, ह्या जो त्यांचा गेम होता तो कुठेतरी फिसकटलेला आहे आणि काकींना या गोष्टी आता कळालेल्या आहेत आणि काकींनी पुऱ्या पक्षाची ताबा कंट्रोल त्याच्यामध्ये हातामध्ये त्यांनी घेतला, ही चांगली गोष्ट आहे।